नमस्कार, मी ऋषाली यादव सार. सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका अरुणा सबाने यांचा एक लेख सध्या खूप व्हायरल होतोय. हा लेख व्हायरल होण्यामागचा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण त्यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे. या लेखामध्ये ते असं म्हणतात की शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्याची नग्न धिंड का काढू नये. गंभीर प्रश्न आहे. प्रश्न आपल्याला पडतील असाच प्रश्न आहे. प्राचार्याची नग्न धिंड असं का म्हणतायत त्या? कारण असा गंभीर प्रकार, धक्कादायक प्रकार, चीड आणणारा प्रकार, तुम्ही जे म्हणाल ते असा प्रकार अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये घडलाय. काय घडलं त्या ठिकाणी? तर अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये एका प्राचार्याने सहाय्यक प्राध्यापिकेकडे शरीर सुखाची मागणी केली. त्या पीडित महिलेने या संदर्भातली तक्रार पोलिसांमध्ये सुद्धा दिली. तिच्या जे सहकारी प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे सुद्धा ती गेली. त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तिच्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे. आणि सहाय्यक प्राध्यापक ज्या वेळेला ते प्राचार्यांना जाब विचारण्यासाठी गेले, तर त्यावेळेला त्या प्राचार्य महोदयांनी त्यांना अत्यंत खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ सुद्धा केली. कितीही उर्मी. म्हणजे एकीकडे महिलेवर अत्याचारासारखे प्रसंग सुद्धा तिच्यावर ओढून आणायचे आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं त्यांच्याच कॉलेजमधल्या प्राध्यापकांना अशा पद्धतीनं शिवीगाळ करायची. हा व्हिडिओ व्हायरल झाला, हा लेख व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हाच प्रश्न भेडसावू लागलाय, समोर येऊ लागलेला आहे की ना घरात ना दारात महिला कुठेच सुरक्षित का नाहीये, का नाहीयेत महिला सुरक्षित. जर मी ऑफिसमध्ये वावरते, जर मी ऑफिसमधून घरापर्यंतचा रस्ता जर मी कापत असेल, तर मला सुरक्षित वाटलं पाहिजे. मला माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आपण म्हणत असतो की शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये मला सुरक्षित वाटलं पाहिजे. मात्र आजही गावखेड्यांमध्ये, शहरी भागांमध्ये सुद्धा काही अंशी कुठेही महिला सुरक्षित नाहीत. हे खेदानं म्हणावं लागतंय. कायदा नेमकं काय सांगतो, या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या संध्या गोखले मॅडम आहेत. गोखले मॅडम यांच्याबद्दल थोडीशी मी ओळख तुम्हाला करून देते. महाराष्ट्रामधल्या अनेक संस्थांच्या अंतर्गत समितीवर त्या एक्सटर्नल ज्युरी म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि त्या निपक्षपातीपणे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडतात अशी त्यांची ख्याती आहे. गोखले मॅडम, या अतिशय संवेदनशील मुद्द्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ एबीपी माझाला दिला, त्याच्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानते. पण या प्रश्नाचा गांभीर्य इतकं आहे की वेळ देणं ही एक सामाजिक जबाबदारी मानते मी माझी. हा जो प्रश्न आला 2 दिवसापूर्वी फेसबुकवरती, त्याच्यानंतर मला 2-3 असे प्रश्न आले की ही घटना घडली एका युनिव्हर्सिटीमध्ये. तर युनिव्हर्सिटीमध्ये अशी लैंगिक शोषण होतं का? हे प्रश्न विचारणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या दोघी जणी, त्या जवळजवळ डबल ग्रॅज्युएट होत्या महाराष्ट्रातल्या. मला खरंच अचंबा असा वाटला की त्यांना असा प्रश्न पडणं म्हणजे आपण खूप कमी पडतोय याविषयी सजगता निर्माण करण्यासाठी, याविषयी माहिती निर्माण करण्यासाठी. तर युनिव्हर्सिटी काय किंवा कुठलंही कामाचं ठिकाण काय, लैंगिक शोषण जर झालं तर तिथे हा कायदा जो आहे 213चा तो लागू पडतो. म्हणजे एखाद्या सत्तेमधल्या किंवा ही जी उतरंड असते त्या उतरंडीमधल्या वरच्या लेवलच्या माणसानी, पातळीवरच्या माणसानी, पुरुषांनी जर सहकार्य, ती शिक्षिका असेल, ती कर्मचारी असेल, कोणीही असेल, तर तिच्याकडनं अशा पद्धतीची लैंगिक मागणी कुठलीही, मग ती केवळ काय शय्यासोबत या स्वरूपाची नाही, तर मी त्याचं स्वरूप काय असू शकतं हे मी नंतर सांगते. पण अशा पद्धतीचा जर वाच्यता झाली आणि त्या बाईला जर ते नको असेल किंवा त्या बाईनी जर सांगितलं की दॅट इज इट, मला हे नकोय आणि याच्या पुढे तुम्ही मला अशा पद्धतीने विचारणा करू नका, त्यानंतरही जर अशा पद्धतीने विचारणा सुरू राहिली तर हे सरळ लैंगिक शोषण असते. आता लैंगिक शोषणामध्ये आपल्याला असं वाटतं की फक्त एका शरीर स्पर्श किंवा समोरासमोर आल्यानंतर किंवा हात धरणं किंवा अशा पद्धतीची जर असेल तरच लैंगिक शोषण होतं का? तर नाही. आता सध्या ऑनलाईन टीचिंगचे प्रयत्न चालू आहेत सगळे, म्हणजे जे सगळे क्लासेस कंडक्ट होतात. तर मला हे आधी नमूद करायचंय की विद्यापीठामध्ये
आजच्या प्रसंगामध्ये घडलेलं आहे ते शिक्षिका होती, प्राचार्य आणि शिक्षिका. हो. परंतु या प्राचार्यांनी कुठल्या मुलीबरोबर, म्हणजे जी त्यांची विद्यार्थिनी आहे, अशा पद्धतीचं जर वर्तन केलं असतं तरी सुद्धा ते लैंगिक शोषणाच्या कायद्याच्या अंतर्गत येतं. आता सध्या चेन्नईमध्ये एक आपण स्नोबॉल इफेक्ट म्हणतो तसं, एका शाळेमधल्या एका मुलीनी की माझे पीटीचे शिक्षक हे आम्हाला अंगाला हात लावतात, अशी तक्रार केल्यानंतर जवळ-जवळ 22 एक मुलींनी वेगवेगळ्या शाळांमधल्या वेगवेगळ्या शिक्षकांच्या विरुद्ध तक्रारी पुढे आलेल्या आहेत. तर असं का होतं? म्हणजे काय असं होतं का, की फक्त आत्ताच हे झालंय? हो. म्हणजे तर एक कुठेतरी एक ट्रिगरिंग पॉइंट लागतो. हो. एक निमित्त लागतं. त्याच्या अनुषंगाने कोणीतरी पुढे आलं, की त्याच्या अनुषंगाने आपल्याला धैर्य येतं आणि मग एकमेकींचे हात एकत्र धरून मग आपण एक वेगळ्या वाटेनी एका भयविरहित आणि दहशतीच्या बाहेरचं अशा वातावरणाकडे आपण विचार तरी करू शकतो. नाही तर जी नोकरीमधली जी स्त्री असते, तिला आयुष्यभर त्याच ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर, त्याच बॉस बरोबर किंवा तिथेच नोकरी करायची असते. त्यामुळे एका बाजूला आपली नोकरी जाईल का? एका बाजूला आपल्याला ब्लॅक लेबल केलं जाईल का? की बाबा ही तक्रारखोरच आहे बाई. अशा वेगवेगळ्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे आणि त्यातली सगळ्यात महत्वाची शंका अशी असते, की मी जर आवाज उठवला, तर माझ्या ज्या इतर स्त्री अ, सहकारी असतील, त्या कदाचित मलाच म्हणतील, की आमच्या बाबतीमध्ये नाही होत, तुझ्याच बाबतीत का होतं? तर मला हे सगळ्यात महत्वाचं सांगावसं वाटतं, की हे जे सेक्शुअल प्रिडेटर्स असतात, म्हणजे ही जे शोषणकर्ते असतात, ते इनफॅक्ट एक-एक बायकांना जी थोडीशी कमकुवत असते, जी थोडीशी आयसोलेटेड असते, अशा माणसांना टॅप करतात. कारण ती मुलगी किंवा ती बाई बोलणार नाही आपल्या विरुद्ध, असा कुठेतरी घट्ट समज असतो. त्यामुळे इतर तिघी-चौघी जर त्यांच्याबरोबर शिक्षिका असतील किंवा सहकारी असतील, त्यांनी असं चुकू नये म्हणू नाही. कारण आत्ता त्या सुपात असतात. परंतु त्या जातात जायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. जेव्हा आपण जात्यात असतो, तेव्हा जी सुप्यामधले बघे लोक असतात, त्यांचा आपल्याला खूप राग येतो. कारण ते साथ देत नाहीत. हो. तर मला हे फार महत्वाची अ, गोष्ट सांगायची आहे, की अशी एखादी शोषणाची तक्रार किंवा शोषण झालंय असं आपल्याला वाटलं, की पहिल्यांदा मित्र-मैत्रिणी असतील, घरातले लोक असतील किंवा सहकारी असतील, यांच्याकडे त्याची वाच्यता करा. मूक गिळून तुम्ही शांत राहू नका, गप्प बसू नका. म्हणजे त्याच्यावरनं कळेल, की बाबा खरंच आपल्याबरोबर हे होतंय का इतरही बायका ह्याच्याबरोबर जातायत. सो दे गेट अलार्म्ड अल्सो. एका वेगळ्या पद्धतीने ही आपली जबाबदारी आहे प्रत्येकीची, की बरोबर. आपल्याला आलेला अनुभव त्याची वाच्यता करायची. म्हणजेच जर शक्य असेल तर सगळीकडनं आपल्याला सपोर्ट आणि सहाय्य मिळतो. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्या बोलण्यातला हा पहिला मुद्दा, की जर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार होत असेल, झाला असेल, तर गप्प बसू नका. कारण जर तुम्ही गप्प बसलात, तर समोरच्याचा फोफावत जाणार. ओके करेक्ट. मॅडम, या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही दिवसांपूर्वी जी मी टूची चळवळ आपण पाहत होतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये त्या मी टूच्या चळवळीमध्ये काही तक्रारी अशा होत्या, की ज्या अनेक वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत घडलेलं होतं. मात्र आता ती मी टूची चळवळ सुरू झाली म्हणून ते एक-एक प्रकार समोर येऊ लागले. प्रत्येक एक बाई, महिला तिच्यावर सुद्धा असं झालेलं होतं हे सांगू लागली. काही जणांनी त्याच्यावर टीका सुद्धा केली, की मग इतक्या वर्षांपासून ती गप्प काय? बरोबर. मात्र या प्रकारामध्ये आजचा जो प्रकार अकोल्यामध्ये घडलेला आहे किंवा असे काही घटना ज्या घडत असतील, तर त्याच्यामध्ये तक्रार करण्यासाठी काही वेळेचं बंधन असतं का? हो. कायद्यानुसार जी घटना घडली असेल, त्या घटनेपासून 90 दिवसांच्या आत तक्रार केली अ, गेली पाहिजे. म्हणजे जी व्यक्ती तक्रार करणारी असते, कदाचित असंही असेल, की वर्षभर तिने शोषण तिचं झालेलं आहे. वर्षभर तिने सोसलंय आणि आज एक अशी वेळ आली आहे, की आता
दॅट इज इट. म्हणजे आता ह्याच्या पुढे मी नाही सहन करणार. त्या क्षणापासून सुद्धा 90 दिवसांच्या आत तिने तक्रार केली पाहिजे. आता तक्रार ही शक्यतो फॉर्मल लेखी स्वरूपात असली पाहिजे. ती तक्रार कुणाकडे करायची ही महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. कायद्यानुसार 213च्या कायद्यानुसार एक आणि विशाखा चे मार्गदर्शक तत्व जी आहे त्याच्यानुसार एक प्रत्येक संस्थेमध्ये इंटरनल इन्क्वायरी कमिटी म्हणजे अंतर्गत चौकशी समिती नेमली गेली पाहिजे. ती चौकशी समितीमध्ये त्याचे कोण सदस्य असले पाहिजेत, किती पुरुष असावेत, किती बायका असाव्यात, कोण असाव्यात, याची एक चांगली विशेष अशी नियमावली आहे. त्यानुसार तुम्ही एकदा आणि त्याच्यामध्ये एक बाहेरचा म्हणजे संस्थे अंतर्गत नाही पण बाहेरचा असा एक मेंबर असला पाहिजे. ती व्यक्ती बाई असली पाहिजे. शक्यतो त्या बाईला जर का कायद्याचं ज्ञान असेल तर ते जास्त चांगलं ठरतं. कारण ज्या स्त्रिया किंवा समितीमधले जे पूर्वगृह असतात, कारण बाई असो नाही तर पुरुष असो, अत्यंत बायसेस असतात एकमेकांविषयी. ते काय असतात तेही मी येते. पण पटकन दोष दिला जातो की हा म्हणजे ती का ती तशीच आहे, तिला कोणी सांगितलं होतं रात्री बसायला, ती अमुकच आहे, तिने हे का घालते, ती स्लीवलेस का घालते. म्हणजे हे जे टिपिकल दोषारोप होतात बाईवरती, ते बायकांकडनं सुद्धा होण्याची गरज शक्यता असते. तर ते खोडून काढायला की मूलभूत काय मुद्दा आहे आणि शोषण काय झालंय याची निपक्षपातीपणे अशी इन्क्वायरी होण्यासाठी बाहेरची जी व्यक्ती असते तिला कायद्याचं ज्ञान असणं खरंच गरजेचं असतं. मोस्ट ऑफ द टाइम नसतं त्यांना. त्याच्यामुळे इनफॅक्ट छोट्या छोट्या चुका पण घडतात चौकशी कंडक्ट करताना, की ज्याचा आधार घेऊन पुढे शोषण करते कोर्टात जातात आणि मग कोर्टात ती केस जिंकतात. तर तसं होऊ नये, कारण याच्याविषयीचे नियम हे खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत राबत आलेले आहेत. तर त्याची माहिती करून घेतली पाहिजे. तर या इंटरनल कमिटीकडे या तक्रार एकदा 90 दिवसामध्ये आणली तर ती लेखी स्वरूपाची असावी असं कायदा म्हणतो. परंतु जर तिच्यात धाडस नसेल तर तिने जर फोन केला त्या समितीतले जे बायका असतात, सदस्य असतात त्यांच्याकडे, आणि तिने जर हे सगळं सांगितलं तर ती सुद्धा फॉर्मल कंप्लेंट म्हणून आपण घेऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर एक सेमी न्यायनिवाडाच आपण हा असतो ऍक्च्युअली. ज्युडिशियल पॉवर्स नसल्या तरी इट्स अ क्वाझाय ज्युडिशियल पॉवर्स. तर त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने निवाडा व्हायला लागतो. म्हणजे बाईचं म्हणणं काय आहे, तिचं म्हणणं पुरुषापर्यंत पोचवायचं, त्या पुरुषाचं म्हणणं काय आहे त्याच्यावरती पुन्हा बाईला त्याचं म्हणणं खोडून काढण्यासाठी म्हणून एक संधी दिली पाहिजे. ही सगळी जी प्रोसेस आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने पाळली गेली पाहिजे. त्याच्यानंतर एक विशिष्ट मुद्दा असा येतो की डॉक्युमेंटरी सपोर्ट. म्हणजे ह्या ज्या शोषणाच्या ज्या घटना होतात त्या मोस्ट ऑफ द टाइम बंद दरवाजाच्या आत होतात. म्हणजे आज सुद्धा त्या ज्या बाईंचा हात धरला गेला, त्यांनी गाडीमध्ये हात धरला प्राचार्यांनी असं पहिल्यांदा सांगितलं, तेव्हा काही कोणी बघायला नव्हतं. आणि म्हणजे फायनली काय त्यांचा शब्द विरुद्ध प्राचार्यांचा शब्द. आणि मोस्ट ऑफ द टाइम अशी संधी साधूनच मुळी शोषण केलं जातं. म्हणजे 100 माणसं बसले, 10 माणसं बसले आणि त्यांच्यासमोर शोषण केलं असं होत नाही. सो अशा वेळेला मोस्ट ऑफ द टाइम्स ही बाई खरं बोलतेय का तो पुरुष खरं बोलतोय का, किंवा या सगळ्यासाठी आपल्याला सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स लागतो. त्याच्यासाठी सातत्याने आपण असं म्हणतो की आता तरी निदान मोबाईल्स आहेत. म्हणजे आज जो व्हिडिओ व्हायरल झाले ते कुणीतरी प्राध्यापकांनी तो अर्वाच्य आणि अश्लाघ्य जी भाषा होती ती टेप केली, ती आपल्यापर्यंत पोहोचली. मी नेहमी असं सांगते की ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही ते रेकॉर्ड करा किंवा ते
मित्रमैत्रिणींना सांगा, ते तुमच्या कार्यांना सांगा. हां, म्हणजे जेणेकरून ही गोष्ट घडली आणि ती मी सांगितली ह्याची नोंद होते. बरोबर. हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि ती नोंद येस, ती असं-असं मला म्हटली त्या दिवशी. असं जर एखादी दुसरी शिक्षिका किंवा दुसरा प्राध्यापक अ, जर किंवा दुसऱ्या सेक्शनमध्ये काम करणारी एखादी बाई, ते जर म्हणले, की "हो, ती असं आम्हाला म्हटली." तर हा एक चांगल्या पद्धतीचा पुरावाच असतो. अशा ओके. पद्धतीची साक्ष. ओके. सो जितक्या अंगानी साक्षीदार आणि पुरावे मिळतील, तितके ते सादर केले पाहिजेत आयसीसीच्या समोर आणि मग ती चौकशी समिती त्याचा सगळ्याचा विचार करते आणि मग एक 10 दिवसाच्या आत रिपोर्ट द्यायला लागतो. ओके. आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांचा निर्णय काय झाला आणि काय रिकमेंडेशन्स आहेत, हे ॲडमिनिस्ट्रेशनकडे म्हणजे व्यवस्थापनाकडे किंवा अपर मॅनेजमेंटकडे त्यांना हे द्यायला लागतो रिपोर्ट. ओके. त्यांच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर 30 दिवसाच्या आत मॅनेजमेंटनी त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला लागते. आता सगळ्यात प्रॉब्लेम असा होतो, की मॅनेजमेंट ही आयसीसीचे रिपोर्ट्स कितीही रिकमेंडेशन काही केलं तरी सुद्धा त्या व्यतिरिक्त काहीतरी तिसराच निर्णय देतात. ओके. म्हणजे सपोज असं सांगितलं असेल, की या माणसाला बाबा ट्रान्सफर करा. अ, म्हणजे जेणेकरून हे दोघं जण एकत्र काम येणार नाही. काम करण्याची नाही संधी करणार. येणार नाही. हां. तर बऱ्याच वेळा असं होतं, की पुरुषाकडनंच निर्णय दिला जातो. हं. व्यवस्थापनाने स्त्रीची भूमिका समजून घेऊन, स्त्रीचे प्रश्न समजून घेऊन, त्यांनी दिलेला काय रिपोर्ट आहे याची शहानिशा करून, इट इस व्हेरी इम्पोर्टंट टू कन्फर्म दॅट रिपोर्ट. म्हणजे जर का त्या माणसाविरुद्ध जर काही निर्णय दिला असेल, तर तो व्यवस्थापनाने ॲक्सेप्ट केला पाहिजे. हं. आता कोणी मला असंही विचारतं, की आयसीसीने दिलेला जो निर्णय असतो, तो व्यवस्थापनावरती अशी काही अट आहे का, की त्यांनी ती मान्यच केली पाहिजे? हं. तर तसं नाही. इट इस अ डिस्क्रिशन. दो इट इस अ डिस्क्रिशन, इट इस व्हेरी इम्पोर्टंट, की व्यवस्थापनाने आयसीसीच्या सगळ्या चहूबाजूनी जो विचार केलेला असतो, त्याचा विचार गांभीर्याने करून कारण इतर सहकार्यांची किंवा तुम्ही जिथे शैक्षणिक संस्था असेल, तर हो. इतर विद्यार्थ्यांची सुरक्षा बरोबर. आणि अत्यंत हेल्दी वातावरण तिथे असलं पाहिजे कॅम्पसवर याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. आणि बरोबर. त्याच्यासाठी म्हणून अ, आणि आयसीसीला अनेक अ, अधिकार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, जर आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे नसतील, तर तुम्ही अमुक-अमुक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावा किंवा तुमच्याकडे स्वच्छतागृह नसतील हं. बायकांसाठी विशेष हं. किंवा त्या स्वच्छतागृहांमध्ये दिवे नसतील किंवा कड्या-कोयंडे नसतील, तर हो. ही सगळी जी कामं आहेत किंवा हे जी सगळे रिकमेंडेशन्स आहेत, ते आयसीसीने जरूर केली पाहिजेत. बरोबर. आणि त्याच्यासाठी कोणाची तक्रार यायची गरज नाही. पण सातत्याने काय चाललं आहे कॅम्पसमध्ये हे बघणं आणि त्याच्यासाठी तुम्ही सातत्याने व्यवस्थापनाबरोबर अ, एक सलोखा साधून चांगल्या पद्धतीने महिलांची सुरक्षितता बरोबर. कशी येईल आणि एन्शुअर होईल हे बघितलं पाहिजे. शिक्षक जो आहे तो विद्यार्थ्यांना घडवत असतो, पुढची पिढी घडवत असतो. मात्र ज्यावेळेला शिक्षकांकडूनच, प्राचार्यांकडूनच ज्यावेळेला अशा पद्धतीची वर्तवणूक समोर येते, त्यावेळेला गोखले मॅडम मी खरंच सांगते असे प्रकार आम्ही जेव्हा ऐकतो, वाचतो किंवा आम्ही बातम्यांमध्ये सांगत असतो, अक्षरशः चीड येते, की हे नेमकं काय घडतंय आणि हे मुलांना काय शिकवतायत? पुढची पिढी त्यांच्याकडे पाहून नेमकी काय शिकणार आहे? आता ज्यावेळेला आपण लैंगिक अत्याचारांबद्दल, शोषणाबद्दल ज्यावेळेला आपण बोलतोय, तर काही दिवसांपूर्वी एका न्यायालयानं असंही म्हटलेलं होतं, की फक्त बाईकडे बघणं किंवा मुलीकडे बघणं हा लैंगिक अत्याचाराचा किंवा लैंगिक शोषणाचा भाग नाही. असं म्हणत ज्या महिलेने तक्रार केलेली होती तिच्या विरोधात निकाल लावलेला होता. तर लैंगिक शोषणाचे नेमकं स्वरूप असतं काय? किंवा किती स्वरूप आहेत त्याचे? तर ते सुद्धा सगळ्यांना कळलं बरोबर. पाहिजे. बरोबर. आपण आता युनिव्हर्सिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय म्हणून हो.
हो. आता सध्या प्रत्यक्ष शिक्षक शिकवत नाहीयेत, म्हणजे क्लासरूम टीचिंग संपलेलं आहे. हो, तर बरोबर. तुम्ही ऑनलाईन वरती जर लेक्चर्स घेताय, तर तिथे कसलं आलंय लैंगिक शोषण असाही प्रश्न विचारले जातात. तर ओके. तिथे सुद्धा लैंगिक शोषण होतं. म्हणजे इनफॅक्ट अशी एक केस आहे, की जिथे मुलींना, म्हणजे तो जो पर्टिक्युलर शिक्षक आहे, तो मुलींना सांगतो, की तुम्ही कॅमेरे ऑन ठेवलेच पाहिजेत. व्हेअरएज मुलांना मात्र तो मुभा देतो, की तुमचे कॅमेरे ऑफ असले तरी चालतील. हो. तर दिस डज अमाउंट टू लैंगिक शोषण आणि एक प्रकारचं जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे. हम्म, हम्म, हम्म. तर आता पर से असं म्हणणं म्हणजे लैंगिक शोषण आहे का? तर नाही. हम्म. परंतु लैंगिक शोषणाचा हा एक भाग आहे. आणि असा माणूस जर इतरही वेगवेगळ्या पद्धतीने जर बायकांच्याकडे बघत असेल, म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या मुलीला नाव घेऊन सातत्याने उभं करून प्रश्न विचारणं हो. किंवा तिला नाही आला तर तिचा पाणउतारा करणं. म्हणजे टिपिकली लैंगिक शोषणामध्ये असं होतं, की मी माझ्याकडनं शरीर सुखाची किंवा कुठली तरी लैंगिक मागणी होते. मी त्याला नाही म्हणते आणि नाही म्हटल्यामुळे माझ्यावरती आयदर मला डिमोशन होतं किंवा माझा रिव्ह्यू चांगला दिला जात नाही किंवा मला ग्रेड्स चांगल्या मिळत नाही किंवा मला हिणवलं जातं. अशा पद्धतीने जी एक डिस्क्रिमिनेटरी मानसिक छळ केला वर्तणूक जातो. मिळते मला. हां. आणि ते सुद्धा लैंगिक शोषण आहे. परंतु अशा पद्धतीचं क्विड प्रो क्वो, म्हणजे मला तू हे दे, तर मी तुला हे देईन. हम्म. असं जरी झालं नाही, तरी सुद्धा म्हणजे कित्येक वेळेला आमच्याकडे अशा केसेस येतात, की हो, मी तिला एक 4-5 वेळा जोक्स सांगितले, पण ती काही नाही म्हणली नाही. सो आय थॉट इट वाज ओके. आणि मी काही तिच्याकडनं असं काहीच केलं नाही, की मी तिला रिपोर्ट वाईट दिलाय वगैरे. पण तरी सुद्धा ते लैंगिक शोषण होतंच. कारण अशा पद्धतीने ऑफेन्सिव्ह जोक्स सांगणं हे सुद्धा अ, बाईला ह्युमिलिएटिंग असतं. पण इथे बाईची एक मोठी जबाबदारी अशी आहे, की अशा कुठल्याही पद्धतीच्या वातावरणाला विरोध केला पाहिजे. म्हणजे तुम्ही 6 जण बसलेत आणि बदा-बदा काहीतरी असं घाण, अश्लील बोललं जातंय त्यांच्याकडनं आणि दोघी मुली आपल्या तशाच मूग गिळून बसल्या आहेत हम्म. आणि त्या आपल्या मूग गिळून ऐकतायत. तर त्यांनी हे कुठेतरी धैर्य आणून, धाडस करून सांगितलं पाहिजे, "हे आम्हाला आवडत नाही. हे आमच्याशी असं बोलू नका आणि हे लैंगिक शोषण आहे." असं जर का धाडस करून किंवा मला हे ऐकायचं नाहीये तुमच्याकडनं आणि मला ऐकू नका, एवढं जरी म्हटलं ना, तरी सुद्धा म्हणजे हे हिला नकोय, हा मेसेज जातो आणि तो बाईनी देणं हे गरजेचं आहे. म्हणजे हे फार पिंक महत्वाचं आहे. सिनेमा मधला, बरोबर आहे, पिंक सिनेमा मधला जो एक डायलॉग आहे, की नो मीन्स नो, म्हणजे हा फक्त शरीराला हात लावून एवढ्या पुरतच नाही, तर शब्दाने सुद्धा वाईट प्रकारे तुम्ही महिलांसोबत बोलता कामा नये. या एक्झॅक्टली. प्रकरणामध्ये मॅडम म्हणजे तू जे हा आता बोला. म्हणलीस, की स्टॉकिंग करणं किंवा म्हणजे नुसती एखाद्या बाईबरोबर बाईच्या किंवा मुलीच्या मागे जात राहणं. जिथे जाईल तिथे फॉलो करणं किंवा एकटक बघत बसणं हम्म. आणि तिला अनकम्फर्टेबल करणं. म्हणजे तिच्या वेगवेगळ्या अवयवांच्याकडे बघत बसणं. हे सगळं सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये येतं. हम्म. आणि एक महत्वाचा बदल असा घडला आहे, की निर्भयाच्या केसनंतर अ, आपल्या कायद्यामध्ये म्हणजे आय-पी-सीमध्ये एक महत्वाचा बदल घडवून आणला आणि तो म्हणजे की 354 खाली 4 पोट नियम सब क्लॉजेस घातले गेले ए-बी-सी-डी म्हणून हो. आणि जवळ-जवळ लैंगिक शोषणाचे जे काही न करणं आहे, हा. ते सगळं गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये तिथे मांडलं गेलंय. त्याच्यात स्टॉकिंग किंवा मेल गेज, हम्म. all this amounts to sexual harassment, which can be considered as a sexual assault and therefore तुम्ही त्याला पोलिसांच्याकडे शिक्षा मागू शकता आणि तक्रार करू शकता. मॅडम आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे अंतर्गत समितीचा अहवाल किंवा निर्णय हा व्यवस्थापनावर बंधनकारक आहे का? कारण समिती कमिटी जो आहे तो आपला निर्णय तर घेईल,
किंवा रूल्स रेग्युलेशन्स बनवेल, मात्र हे बंधनकारक आहे? तर मगाशी मी उत्तर त्याचं दिलं ते असं आहे की बंधनकारक नाही, परंतु त्याच्यातल्या म्हणजे इट इज नॉट मॅन्डेटरी, परंतु त्याच्यातली जी काही म्हणजे शिक्षा दिली गेली आहे, दोन गोष्टी असतात. शिक्षा, रेकमेंडेशन्स आणि त्याच्या आधी झालेला जे फॅक्ट फाइंडिंग म्हणतो, म्हणजे जी काही इन्क्वायरी झाली असेल त्याची चर्चा करून त्याचे जे काही पुरावे असतील, हे सिद्ध झालंय, हे नाही झालं, हे जे सगळे भाग आहेत, दॅट इज बाइंडिंग ऑन व्यवस्थापन. म्हणजे जो रिपोर्ट असतो तो, म्हणजे तुम्ही उद्या जाऊन, कारण इट इज सेमी ट्रायल कोर्ट, म्हणजे उद्या जाऊन व्यवस्थापन जी चौकशी झाली त्या मुद्द्यांना हात घालू नाही शकत. ते फार फार तर असं म्हणतील की आम्ही म्हणलं असेल कदाचित की बाबा निलंबित करा, डिमोट करा, ट्रान्सफर करा, तर ती जी काही पनिशमेंट आहे किंवा ती जी काही रेकमेंडेशन आहे त्याच्यात फारकत घेऊन ते बदल करू शकतील. पण आम्ही जर म्हणलंय की इथे लैंगिक शोषण झालंय, तर ते लैंगिक शोषण झालंच नाहीये असा निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी मॅडम तुम्ही खूप टुवर्ड्स दी पनिशमेंट अँड नॉट टुवर्ड्स दी फाइंडिंग्स. तुम्ही खूप छान पद्धतशीरपणे सांगताय की ऑर्गनायझेशनने नेमकं काय केलं पाहिजे, ज्या महिलेवर अत्याचार होते तिने पहिलं पाऊल काय टाकलं पाहिजे. मात्र हे झालं कायद्याचं. थोडंसं जर आपण त्या पीडितेच्या मानसिकतेचा विचार केला तर असे अनेक प्रकार घडतात की तिच्यावर अत्याचार होतोय, मात्र ती समोर येऊन काही बोलतच नाहीये किंवा म्हणजे मुली घाबरतात. असे प्रकार समोरच्या सोबत डिस्कस करणं, सहकाऱ्यांसोबत डिस्कस करणं, तक्रार तर फार लांबची गोष्ट राहिली. मग अशा वेळेला हा तिढा नेमका सोडवायचा कसा? हाच सगळ्यात फार मोठा अवघड प्रश्न आहे. आपण मी टू ची मुवमेंट बघितली, तेव्हा सुद्धा बघितलं, तर हे जे हुंदके असतात ते आतल्या आत राहतात आणि ते बाहेर येत नाहीत. कारण ते कुठेतरी असं वाटतं की वैषम्य आपल्या स्वतःकडे बायका घेण्याकडे त्यांचा कल असतो, की म्हणजे मला हे सोसायला लागतंय म्हणजे माझीच काहीतरी चूक आहे किंवा माझ्यातच काहीतरी असे एम आय इन्व्हायटिंग इट, असं सुद्धा वाटू शकतं. किंवा मीच एकटी का, तर माझ्यात काहीतरी, आणि जर मला हे जातंय सहन करायलाच पाहिजे मला, कारण बाकीच्यांना होत नाहीये, म्हणजे चूक माझीच आहे, ही मानसिकता जोपर्यंत बाईची जात नाही तोपर्यंत बदल घडणं फार अवघड आहे. दुसरी एक गोष्ट अशी असते की ज्या इतर शिक्षिका असतात त्या, मी आधी म्हटल्याप्रमाणे, त्या तिची सहवेदना जाणून घेण्याच्या ऐवजी तिच्यावरती दोषारोप सुरू होतो, की म्हणजे तू काय, मी जे पूर्वग्रह म्हणले, मला एका कमिटीतल्या बाईंनी म्हणले की हा तिला काय, ती काय उपास तपास पाळत नाही ना, तिला पौर्णिमा ना अमावस्या, असंच होणार. आता जर एक व्यक्ती, म्हणजे याच्यामधली मी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग मला करायला लागतं, कारण हे म्हणजे कुठून सुरुवात करायची असे प्रश्न मला पडतात. कारण धार्मिकता, तुमचा फेथ, म्हणजे ह्याचा कशाशी संबंध नाहीये. इथे स्त्री पुरुष आणि त्याच्यातनं येणारे प्रश्न हा मुद्दा आहे, आणि तिला ते तसं झालंय का ह्याची शहानिशा तुम्ही करा. तिचे विचार काय आहेत म्हणून तिला दोष देणं हे फार चूक आहे. म्हणजे शहरी माणसं ग्रामीण भागातले प्रश्न काय आहेत हे प्रश्न समजूनच घेऊ शकत नाही, आणि अशा वेगवेगळ्या ज्या भिंती आहेत आपापल्या बायकांमध्येच त्या दूर करून, आणि त्या दूर कशा होणार, तर त्या जास्तीत जास्त याच्याविषयी वाच्यता झाली पाहिजे. हा जो इग्नोरन्स आहे, हा जो काही भयानक दुर्लक्ष झालेला विषय आहे, त्याला जास्त वाचा फोडून तुम्ही बोलते व्हा, राहणं सोडून एकमेकींची साथ द्या, सहाय्य करा, एम्पथाइज विथ इच अदर. असं सगळं झाल्यानंतर मग आपण पुरुषांकडे वळू आणि आपण त्यांना असं म्हणू की बाबा आता आपण तुमच्यापासून सुरुवात करू. मूलभूत प्रश्न असा आहे की बाईतनच सुरुवात झाली पाहिजे बदलायला. विद्रोह आणि प्रोटेस्ट हे झालंच पाहिजे आपल्याकडनं, मूक गिळून बसायचं नाही. आणि
मध्ये जे समितीमध्ये जे पुरुष असतात, कारण मिनिमम 2 पुरुष लागतात त्या समितीमध्ये. जर 7 लोकांची समिती असेल किंवा 9 लोकांची असेल तर. ते काय करतात, की जणू काही जो शोषण करतायत त्याची ॲडव्होकसी करण्याचं तुमच्यावरती नैतिक जबाबदारी असल्यासारखं त्याला डिफेंड करत राहतात. जणू काही ते स्वतःच त्या माणसाच्या भूमिकेत आहेत. मी त्यांना नेहमी असं सांगते, की तुम्ही केलेलं नाहीये हे. त्यामुळे तुम्ही त्या भूमिकेत जाऊ नका. इनफॅक्ट तुम्ही असा विचार करा, की तुमच्या मुलीला, तुमच्या बहिणीला किंवा तुमच्या बायकोला अशा पद्धतीचा त्रास हा पुरुष देऊ शकतो का? असं जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा तुमच्यामध्ये मानसिकतेत बदल होईल. बघण्याकडे हम्म. या सिच्युएशनच्या. सुंदर राशोमान नावाचा सिनेमा आहे. एका व्यक्तीवरती रेप होते, परंतु 4 बाजूंनी 4 इक्वली काय म्हणूयात कन्व्हिन्सिंग त्याच्यातनं नॅरेटिव्हज बाहेर येतात. हे असंच असतं. कुठलीही घटना घडली, वी हॅव टू बिलीव्ह इन दॅट वुमन टू बिगिन विथ, अनलेस प्रूव्हन अदरवाईज. आणि तरी सुद्धा मी जेव्हा इन्क्वायरी आम्ही कंडक्ट करतो, तेव्हा मी असं गृहीत कधीच धरत नाही, की पुरुष दोषी आहे. हेही इक्वली चूक होऊ शकतं. कारण प्रत्येक वेळेला हे दुधारी अस्त्र आहे. हो. तर ॲज अन एक्सटर्नल ज्युरी जो असतो, कारण तुम्ही काय इंटरनल काहीतरी पॉलिटिक्स असतं, राजकारणात तुम्ही नसता त्या बरोबर. संस्थेअंतर्गत. तुम्ही बाहेरनं कुठेतरी ह्या सगळ्याचा विचार करून मग एक सम्यक त्याचा आढावा घेऊन मग निर्णयाप्रत यायला गरज असते. बरोबर. तुम्ही या ठिकाणी मुद्देसूद सांगत असताना, सर्व नियमांचा उल्लेख करत असताना, बाईने नेमकं, महिलेने नेमकं काय केलं पाहिजे हे सांगत असताना, याच्यामधला आणखीन एक म्हणजे आता जर अकोल्यामधला हा महाविद्यालयामध्ये प्रकार घडलेला आहे, त्याच्यामुळे मी थोडासा याच्याशी सेंट्रिकच प्रश्न तुम्हाला विचारते. म्हणजे विशाखा कायदा नेमका काय आहे? दामिनी पथक आपल्यासाठी कार्यरत आहे. मुलींवर अत्याचार होत असेल तर तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे? शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये नोटीस बोर्ड असतात. तर अशी कुठली व्यवस्था उभी करता येईल का? किंवा अशी कुठली व्यवस्था आपल्याकडे आहे का? की जेणेकरून विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि शाळा कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही संपूर्ण माहिती एका पेपरवर मिळेल. नोटीस बोर्डकडे आपण केव्हा जातो? फक्त म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना ज्यावेळेला रिझल्ट लागतो त्यावेळेला फक्त त्या नोटीस बोर्डकडे फिरकणं होतं. मात्र कॉलेजची पायरी चढल्यावर पहिलं नोटीस बोर्ड पहा, रोज पहा. हा कुठेतरी एक नियम घालून दिला पाहिजे. तर प्रत्येक कॉलेजमध्ये सुरुवात जेव्हा करतो, जेव्हा हां. वर्षाची नवीन वर्षाची सुरुवात होते, तेव्हा ओरिएंटेशन असतं. त्या ओरिएंटेशनमध्ये लैंगिक शोषणासंदर्भात हे अ, एक प्रकारचं उन्नयन हे करण्याची गरज असते. अशा पद्धतीचं लेक्चर त्यांना किंवा माहिती देणं, नोटीस बोर्डवरती तसे फलक जोडणं आणि तिथल्या अंतर्गत जी चौकशी समिती आहे, त्याच्याविषयी म्हणजे त्याचे मेंबर्स काय आहेत, इंडिव्हिज्युअली सुद्धा लोकांना त्यांच्याकडे जाता आलं पाहिजे. बरोबर. तर अशी सगळी म्हणजे खरं तर कायद्याने खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. प्रॉब्लेम आहे की आपणच समजून घेत नाही. समजून घेतलं तरी सुद्धा ते इम्प्लिमेंट करत नाही, त्याची अंमलबजावणी करत नाही. आणि त्याच्यात कुठेतरी खूपच मोठी गॅप आहे. एक शेवटचा प्रश्न मॅडम मी तुम्हाला विचारेन, की तुमचा हा अनुभव फार मोठा आहे. तुम्ही अनेक जणांचं काउन्सिलिंग केलेलं आहे. तुम्ही अनेक संस्थांच्या अंतर्गत समितीवर तुम्ही कार्यरत आहात आणि एक मोठं आव्हान तुम्ही आतापर्यंत पेललेलं आहे. इंद्रधनुष्य म्हणजे मोठा एक अ, बाण तुम्ही पेललेला आहे. हे सगळं काही होत असताना तुमच्या आयुष्यामधला सर्वात डिफिकल्ट केस तुमच्या पुढची नेमकी कोणती होती? कारण तो अनुभव सुद्धा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे, की हे बरोबर. अशीही घटना घडली होती, असंही काही घडलं होतं. तर असा डिफिकल्ट अनुभव नेमका बरोबर. कोणता? मी न्यूयॉर्कमध्ये असताना जेव्हा सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस ही कन्सेप्ट लेव्हलवर संकल्पनेच्या पातळीवरती सुद्धा भारतात माहीत नव्हती. जेव्हा न्यूयॉर्कमध्ये अशी एक केस आमच्या लॉ फर्ममध्ये आली, तेव्हा ती जी एक ब्लॅक अमेरिकन होती तिथे कृष्णवर्णीय, तिने अत्यंत डिप्रेस झालेली होती ती आणि ती म्हणजे जवळ-जवळ पहिले 2 वेळेला तिला बोलताच येत नव्हतं. इतकी म्हणजे
आणि तिने सांगता सांगता असं सांगितलं की मला 5व्या मजल्यावर मी सगळे टेक्स्टबुक प्रश्न सगळे तिला विचारले. त्याच्या सगळ्याची उत्तरं, की बाबा काही तुला तो बोलतो का? तुला डिमोट केलं का? तुला अमुक केलं? सगळ्याची उत्तरं नाही, 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 नाही. मी म्हटलं मग शेवटी झालंय काय? म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? हे तर मला कळू दे. तिने असं सांगितलं, की मला 5व्या मजल्यावरती म्हणजे खालच्या 3 मजल्यावरती सगळं आमचं ऑफिस आहे. 4था मजला हा स्टोरेज रूम सारखा वापरला जातो, अख्खा फ्लोर. 5व्या मजल्यावरती ऑलमोस्ट भुतासारखं मला मुतारीच्या शेजारी बसवून ठेवतात. मला ना काम दिलंय. बरं, तिला पगार मिळतो का? पगार मिळतो. त्याला अ, बाहेर दिसणारं, बाहेरचं जग दिसणारी म्हणजे विंडो सुद्धा नव्हती, खिडकी सुद्धा नव्हती. 3 वर्ष ती बाई त्या खोलीत तशीच बसून होती. म्हणजे तिथे काम करणाऱ्या अनेक बायकांना सुद्धा हे माहीत नव्हतं. जेव्हा ती ब्रेकडाउन झाला तिचा, तेव्हा तिच्या नवऱ्याने याची वाच्यता फोडली आणि तिच्या नवऱ्याने याच्या विरुद्ध दाद मागितली पोलिसाकडनं आणि त्याच्याकडनं आमच्याकडे केस आली. तेव्हा मला सुद्धा असं वाटलं होतं, की म्हणजे ह्याच्यात सेक्शुअल हॅरॅसमेंट काय? माझं वय तेव्हा 24.5 वर्षाचं होतं. तिथून माझी जी काही एक मानसिकता बदलली आणि 24व्या वर्षी जेव्हा मी हे ऐकलं, तेव्हा सेक्शुअल हॅरॅसमेंट हे तिथे सुद्धा खूप नवीन गोष्ट सिव्हिल लिबर्टीजमध्ये टायटल 7 म्हणून जो कायदा आला. त्याच्या खाली हे सगळे रेस डिस्क्रिमिनेशन, नॅशनल ओरिजिन डिस्क्रिमिनेशन या सगळ्या केसेस आल्या. आम्ही एका वेगळ्या पद्धतीने पायंडे पाडत होतो या वेगवेगळ्या केसेसमधनं. तेव्हा मला त्या क्षणाची आजही लाज वाटते, की मला सुद्धा तेव्हा असं वाटलं होतं, की म्हणजे एकटं बसून ठेवलंय, पण सो व्हॉट? तर असं वाटलं नाही पाहिजे आणि जितक्या पद्धतीने याविषयी आपण बोलू शकतो, प्रबोधन करू शकतो, सांगू शकतो एकमेकांना, तितक्या इफेक्टिव्हली आपण करत राहावं, ही मला प्रेरणा तेव्हा मिळाली. कारण त्याच्यामधलं मला वैषम्य आहे, की मलाही तसं वाटलं होतं एका क्षणी, की म्हणजे हे शोषण आहे का? तर हे शोषण आहे. अशा पद्धतीने बाईला एकटं पाडणं, अशा पद्धतीने तिचं मानसिक खच्चीकरण करणं, या सगळ्या गोष्टी या शोषणात येतात. मॅडम म्हणजे तुमच्यासोबत आता हे काही मिनिटं बोलत असताना ना, म्हणजे मला सुद्धा कन्सेप्ट फार क्लिअर झालेले आहेत, की आपल्या अवतीभोवती बरंच काही घडत असतं, मात्र कधी-कधी आपल्याला कळतही नाही, की हे जे घडतंय हे चुकीचं आहे. कदाचित त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा नसतो किंवा कदाचित आपण त्या ह्याच्यामध्ये नसतो. एखादी गोष्ट आपण एकमेकांसोबत बोलत असताना आपण त्या माइंडसेटमध्ये असतो. मात्र ज्यावेळेला एखादा परपुरुष आपल्यासोबत एवढ्या वाईट पद्धतीने वागणूक करतोय, आपल्याला वागणूक देतोय, शिवीगाळ करतोय आणि सरळ सरळ शरीर सुखाची मागणी करतोय, तर मैत्रिणींनो हे सोपं नाहीये. ह्याला गंभीरतेनं घ्या. त्याला हलक्यामध्ये घेऊ नका. लक्षात घ्या, की हे आपल्यावरचा अत्याचार आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी तुम्ही कसं पहिलं पाऊल टाकलं पाहिजे, याबाबत गोखले मॅडमनी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला केलेलं आहे. कायदा नेमका काय सांगतो? तुम्ही कसं वागलं पाहिजे? तुम्ही नेमकी काय पावलं टाकली पाहिजेत? त्यामुळे कृपया करून याची नोंद घ्या. गोखले मॅडम या खूप संवेदनशील मुद्द्यासाठी तुम्ही खरंच मी सुरुवातीलाच असं सांगितलं, तुमचा अमूल्य वेळ दिलात. त्याच्याबद्दल खरंच मी पुन्हा एकदा तुमचे आभार. थँक यू. मी एंड करायच्या आधी एक इंटरेस्टिंग एक अलीकडे सिनेमा बघितला. तो हां. सध्या Netflixवरती आहे. तो जरूर बघावा जास्तीत जास्त बायकांनी म्हणून मी हे सांगतेय. त्या सिनेमाचं नाव कैरोस 789. ओके. म्हणजे इजिप्तमध्ये 2010 पर्यंत सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या संदर्भामध्ये कुठलाही म्हणजे बायकांच्या शोषणाच्या संदर्भामध्ये कायदा नव्हता. तो कायदा आणण्यासाठी काय घटना घडली आणि ती घटना 3 बायकांनी कशा वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या आर्थिक स्तरातल्या बायकांनी हं. वेगळ्या त्यांच्या म्हणजे वैयक्तिक पातळीवरचे लढे आणि संयुक्तिक पातळीवरती एकत्र येऊन केलेला लढा. अशा इंटरेस्टिंग लँडस्केपवरती म्हणजे पार्श्वभूमीवरती हा सिनेमा आहे. कैरो 789 म्हणून. तो जरूर बघा. त्याच्यातनं सुद्धा आपण एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला कळतं, की कक्षा ही केवढी मोठी आहे. लैंगिक शोषण या विषयाची. आणि
एका वेगळ्या माध्यमातनं पण आपलं एक चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रश्न कळतो. तुम्ही या ज्या मूवीचा उल्लेख केलेला आहे कैरो 789 ही मूवी मी तर नक्की पाहणार आहे, कारण मला सुद्धा बरेचसे काही चित्र स्पष्ट होणं अजूनही गरजेचं आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू Sure. सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझामध्ये आता या चर्चेच्या मुद्द्यावर आपण आज इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.